राजकीय नेते मंडळी असतील किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी ते ज्या जिल्ह्यात काम करतात तिथल्या सर्वांगीण विकासाबाबत भरभरून बोलतात। जिल्ह्यातल्या शाळा अद्ययावत आहेत, सर्वांनी आपल्या पाल्यांना तिथंच टाकावं असं आवाहनही करतात आणि स्वतःची मुलं मात्र दुसऱ्या खासगी शाळेत टाकतात। पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी नवा आदर्श घालून दिलाय। आपल्या जुळ्या मुलांचं नाव त्यांनी अंगणवाडीत घातलेलं आहे। पाहूयात हा रिपोर्ट। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। हल्ली याप्रमाणे वागणारी मंडळी विरळीच, मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी या चुक्तीप्रमाणे वागल्या। कृतीतून त्यांनी समाजापुढे आदर्श घालून दिलाय। नंदुरबार शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर टोकर तलाव अंगणवाडी आहे। मिताली सेठींनी या अंगणवाडीमध्ये आपल्या जुळ्या मुलांचं नाव टाकलं आणि त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला। विशेष म्हणजे त्या स्वतः मुलांना अंगणवाडीमध्ये सोडायला गेल्या। सर्वसाधारणपणे गरीब घरातली मुलं अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतात हा अनेकांचा समज, पण नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली यांनी हा समज आपल्या कृतीतून खोटा ठरवला। त्यांनी हा निर्णय घेतला, त्याला कारण ठरलं ते अंगणवाडीमधल्या सेविका आणि मदतनीसांची झोळीची कल्पना। चिमुकल्यांना अंगणवाडीमध्ये यायची गोडी लागावी यासाठी या अंगणवाडी सेविका झटत होत्या। त्याचबरोबर या चिमुकल्यांच्या सोयीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि झोळ्या तयार केल्या। मुलांप्रती असलेलं प्रेम आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आपली मुलं या अंगणवाडीमध्ये चांगली रमतील असा विश्वास सेठी यांना वाटतो। त्यांच्या सोबत भेटून त्यांची अंगणवाडी बघून चांगलं पण वाटलं आणि मला ऍक्च्युली खूप अभिमान पण होते, आनंद पण वाटते की म्हणजे लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारींनी अंगणवाडीमध्ये मुलांना टाकलं, पण ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगलं वाटतोय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते। आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघतो, म्हणजे मला वाटते की माझ्या मुलांना असे लोकांकडून शिकला पाहिजे की एक छोटीशी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही अंगणवाडी ताई जर आपली अंगणवाडीमध्ये करते तर माझ्या मुलांना पण शिकलं पाहिजे। टोकर तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात आहे, त्यामुळे दोन्हीकडे लक्ष राहतं। जिल्ह्यातल्या इतर अंगणवाड्यांमध्ये सुद्धा अशा काही सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। जर ही संधी किंवा ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे तर मला कुठे पण दुसरी प्रायव्हेट जागेमध्ये त्यांना घालण्याची काही गरज पण नाहीये। एक टोकर तलावची अजून चांगली जी मला गोष्ट वाटते की स्कूल आणि अंगणवाडी कोलोकेटेड आहे, म्हणजे सेम कॅम्पसमध्ये आहे। तर मी पण जेव्हा जाते तर मला शाळा पण बघायला मिळते आणि तो एक चांगलं इंट्रोडक्शन होते। आता जिल्ह्यामध्ये पण आम्ही कोलोकेशनचं काम करत आहोत की शाळा आणि अंगणवाडी सेम कॅम्पसमध्ये असली पाहिजे। त्यांचं काम पण चांगलं आहे आणि जाण्यानंतर हा पण कळला की टोकर तलाव गावाचा विकास पण आपल्याला कसा करता येईल। सो कदाचित नॅचरल आहे की आता माझे मुले तिथे जाणार की त्या ग्रामपंचायत मध्ये त्या अंगणवाडीमध्ये थोडा सुधारणा जर होऊ शकते तर फार चांगली गोष्ट। जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना अनेकदा जिल्ह्यामधल्या शाळेत मुलांना घाला असं आवाहन नागरिकांना केलं जातं, पण त्याही पुढे आपलीच मुलं त्या शाळेत घालून मिताली सेठी यांनी नवा वस्तुपाठच घालून दिलाय। इतकंच नव्हे तर सरकारी शाळांना दूषण देणाऱ्यांच्या डोळ्यातही अंजन घातलंय। प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार।